नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्यानंतर आता विविध ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांचे महापौर बसलेले आहेत. काही ठिकाणी अजूनही त्याची तयारी सुरू असेल. आता जी सध्या चर्चा चालू आहे ती म्हणजे चंद्रपूरच्या महापौर पदाची. चंद्रपूरमध्ये जे घडलं हे आपण रोजच बातम्यांमध्ये पाहतोय. चंद्रपूरमध्ये काँग्रेस सर्वाधिक नगरसेवक निवडून पहिल्या क्रमांकावर होती. 27 नगरसेवक त्यांचे निवडून आले. त्यामुळे ज्या वेळेला हे सगळे निकाल लागले त्यावेळेला ही चर्चा चालू होती की चंद्रपूरमध्ये काँग्रेस निवडून आली. भाजपच्या हातून चंद्रपूर हा जिल्हा जो आहे तो गेलेला आहे, अशी त्यावेळेला चर्चा होती. 29 महानगरपालिकांपैकी ज्या 22-23 महानगरपालिका भाजपाने जिंकल्या त्यापैकी एक चंद्रपूर त्यांनी गमावली असं म्हटलं गेलं. पण प्रत्यक्षामध्ये काय झालं तर महापौर भाजपाचाच बसला. 24 नगरसेवक त्यांचे होते. त्यामुळे त्यांना आणखी कोणाची तरी मदत निश्चितच आवश्यक होती. काँग्रेसला सुद्धा हवी होती आणि भाजपला सुद्धा. आणि अशात परिस्थितीमध्ये किंग मेकर बनले होते ते उभाटा शिवसेनेचे नगरसेवक. पण त्यांनी साथ कोणाला दिली तर भाजपाला साथ दिली. आणि भाजपचा आणि ठाकरेंचा म्हणजे उभाटा शिवसेनेचा महापौर होणार म्हणजे त्यांनी ते वाटून घेतलं महापौरपद. आणि अशा पद्धतीने काँग्रेसच्या हातून हातातोंडाशी आलेला विजय किंवा महापौरपद हे निसटून गेलं. अर्थात त्यासाठी काँग्रेसच जबाबदार आहे. पण ते स्वतंत्र विषय झाला. तो काँग्रेसने कसा त्या ठिकाणी नाकर्तेपणा दाखवला, परस्परांमध्ये असलेली भांडणं ते मिटवू शकले नाहीत, हा सगळा मुद्दा वेगळाच आहे. इथे मुद्दा जो आहे तो उभाटा गटाचा आहे की उभाटा गटाचे नगरसेवक ठीक आहे भाजपासोबत गेले, महापौरपद वाटून घेतलं, त्यांनाही मिळालं. पण आज लोक प्रश्न विचारणार आहेत ना. ज्या लोकांनी तिथे मतदान केलं ते प्रश्न विचारणारच. कारण त्यांनी उभाटा गटाला, जे काही उभाटा गटाचे 6 नगरसेवक निवडून आले, त्यांना कशासाठी मतदान केलं तर ते भाजपाच्या विरोधात आहेत. भाजप विरोधी मतदान जे काही झालं असेल ते या 6 नगरसेवकांना झालेलं आहे. पण तरी देखील हे 6 नगरसेवक सत्तेत गेलेले आहेत ते कोणासोबत तर भाजपसोबत गेलेले आहेत. आता या संदर्भात जेव्हा संजय राऊत यांना विचारलं, जे उभाटा गटाचे प्रवक्ते आहेत, खासदार आहेत, त्यांना विचारणा केली तेव्हा ते म्हणाले की कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपासोबत जायचं नाही, पाहिजे तर विरोधी पक्षात राहू पण भाजपासोबत जायचं नाही, अशी उद्धव ठाकरेंची भूमिका होती. मग त्या भूमिकेचं काय झालं नेमकं? उद्धव ठाकरेंची भूमिका त्या नगरसेवकांना मान्य नव्हती की अशी भूमिकाच नव्हती उद्धव ठाकरेंची? म्हणजे एक तर संजय राऊत जे आहेत ते खरं बोलतायत का की खोटं बोलतायत याविषयी शंका निर्माण होते त्यांच्या वक्तव्यातून. कारण तिकडे तर सगळे नगरसेवक भाजपासोबत गेलेले आहेत आणि त्यांचे जे प्रमुख नेते तिकडचे आहेत चंद्रपूरमधले उभाटाचे गिरे म्हणून, त्यांना जेव्हा पत्रकार विचारतात तेव्हा ते म्हणतात की आमचा सगळ्यांशी संपर्क होता. उद्धव ठाकरेंशी संपर्क होता, वरुण सरदेसाई त्यांच्याशी संपर्क होता, अंबादास दानवेंशी संपर्क होता. सगळ्यांना आम्ही वेळोवेळी काय काय घडते ते सांगत होतो आणि काँग्रेसने जो काही नाकर्तेपणा दाखवला त्यामुळे शेवटी आम्हाला भाजपसोबत जावं लागलं. आणि स्थानिक स्तरावर तुम्हाला काय करायचं ते करा असं आम्हाला सांगण्यात आल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला. मग आता गिरे जे काही म्हणतायत ते खरं आहे की संजय राऊत म्हणतायत ते खरं आहे, याबद्दल शंका उपस्थित होती. कोण खरं बोलते? आणि हा मुद्दा टीकेचा आहेच. म्हणजे हा काही सर्वसामान्य मुद्दा नाही आहे. म्हणजे काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये भांडण असतं, त्याच्यातून अनेक दिवस ते भिजत घोंगडं पडलं असतं महापौरपदाचं, तर गोष्ट वेगळी होती. ते दोन्ही पक्ष महाविकास आघाडीतले आहेत, 2019 पासून एकत्र आहेत. भलेही त्यांच्यात काही वाद होत असतील, धुसफूस असेल, पण शेवटी ते एकत्र आलेले आहेत पक्ष 2019ला. तेव्हा त्यांच्यात काही वाद असेल तर तो काय एवढा मुद्दा झाला नसता. पण ज्या 2019 पासून भाजपाला प्रचंड विरोध ठाकरेंनी केला, उद्धव ठाकरेंनी केला, अगदी नरेंद्र मोदींना विरोध आहे, अमित शहांना विरोध आहे, त्यांना गुजराती म्हणून हिणवण्याचा जो काही प्रकार आहे तो सुद्धा केलेला आहे.
फडणवीसांना विरोध आहे, या सगळ्यांवर वैयक्तिक टीका केलेली आहे. भाजपवर वैयक्तिक टीका केलेली आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केलेली आहे. आणि आपण पाहिलेलं आहे की या भाजप आणि ठाकरे यांच्यामध्ये जे काही एकमेकावर आरोप प्रत्यारोप आहे ते अत्यंत टोकाचे आरोप प्रत्यारोप झालेले आहे. एक प्रकारचं शत्रुत्व निर्माण झालेलं आहे. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हे नगरसेवक भाजपसोबत जातात कसे, हा प्रश्न सर्वसामान्य मतदाराला, सर्वसामान्य मतदार म्हणजे कदाचित तो चंद्रपूरचाही मतदार नसेल, महाराष्ट्रातले वेगवेगळ्या जिल्ह्यांमधले लोक असतील, ते सुद्धा पाहत आहेत. त्यांनाही आश्चर्य वाटतं की नेमकं कसं घडलं. मग भलेही ठाकरे जे आहेत ते सगळ्या पूर्ण महाराष्ट्रभर फिरले नाहीत या महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये प्रचार करण्यासाठी, पण भूमिका मात्र बदलली नव्हती त्यांची. ही भूमिका भाजप विरोधी, फडणवीस विरोधी किंवा RSS विरोधी, मोदी शहा यांच्या विरोधी अशी भूमिकाच राहिलेली आहे. त्यामुळे कोणालाही अपेक्षा असेल की काही झालं तरी ठाकरे कधीच, त्यांचे नगरसेवक असतील किंवा स्वतः ठाकरे, हे कधी परवानगी देणार नाहीत की आपल्या नगरसेवकांनी भाजपसोबत जावं, एकनाथ शिंदेंसोबत जावं. शिंदेंवर सुद्धा तशीच टीका केलेली आहे, गद्दार म्हटलेलं आहे, मिंदे म्हटलेलं आहे, आणि ते अनेक वर्षांपासून चालू आहे टीका. मग अशा पक्षांसोबत ठाकरेंचे नगरसेवक जातात तेव्हा कोणालाही आश्चर्य वाटणार. म्हणून मग प्रश्न निर्माण होतो की संजय राऊत खरं बोलतायत की ते गिरे खरं बोलतायत, आणि म्हणून हा विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून तो महत्वाचा आहे. ज्यावेळेला अंबरनाथमध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्यात कुठेतरी एकत्र येण्याचे काहीतरी प्रकार घडला तेव्हा प्रचंड टीका झाली. पत्रकारांनी, मीडियाने प्रचंड टीका केली. बघा भाजप कसं करतंय, एका बाजूला काँग्रेसवर टीका करतं आणि तिथे युती करतं, आणि तो योग्य मुद्दा आहे की जे दोन पक्ष एकमेकाच्या विरोधात आहेत त्यांचे नगरसेवक एकत्र कसे काय येऊ शकतात. मग शेवटी काँग्रेसने त्यांच्या नगरसेवकांवर कारवाई केली. MIM आणि भाजप एकत्र येत आहे असंही कुठेतरी घडल्याचं सांगितलं गेलं. प्रत्यक्षात तसं नाही हे नंतर सांगण्यातही आलं. पण त्यावरनं टीका होते ना की दोन जे पक्ष एकमेकाच्या प्रचंड विरोधात आहेत, एकमेकाला शत्रू मानतात, एकमेकात जसं तेल आणि पाणी एकमेकामध्ये मिसळू शकत नाही, इतकी दोन टोकं आहेत, असे दोन पक्ष एकत्र येताना टीका होणारच. तशीच ती उद्धव ठाकरेंचे नगरसेवक जे आहेत ते भाजपासोबत गेले म्हणून टीका होणारच आहे. आणि प्रश्न विश्वासार्हतेचा त्यामुळे होतो. मग लोकांच्या मनात येतं की खरोखरच उद्धव ठाकरेंचा सुद्धा याला पाठिंबा असेल का. उद्धव ठाकरेंशी जर ते गिरे बोललेले आहेत किंवा इतर त्यांच्या नेत्यांशी बोललेले आहेत आणि तिथून कुठेही असा विरोध झाला नाही की काही करून जायचं नाही भाजपसोबत, असं कुठेही गिरे म्हणताना दिसत नाही. याचा अर्थ तुम्ही जात, स्थानिक स्तरावर तुम्ही जाऊ शकता. भलेही लोकांनी तुम्हाला मतदान केलं असेल भाजप विरोधी, तरी तुम्ही जाऊ शकता, असा कुठेतरी त्यांना संकेत दिलेले होते का, असा प्रश्न मनात येतो. आणि याचं कारण 2019ला काय घडलं होतं. तेव्हाही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची एक संध शिवसेना यांना जनतेने कौल दिला होता. या युतीलाच कौल दिला की यांनी सत्तेमध्ये यायचे, मुख्यमंत्री त्यांचा होणार, हे जनतेचं मत होतं. 105 नगरसेवक भाजपाचे होते, 56 नगरसेवक उबाटाचे होते, 144 पेक्षा जास्त जागा होत्या त्यांच्याकडे, बहुमत त्यांना दिलं होतं जनतेने. पण उद्धव ठाकरेंनी काय केलं होतं की मुख्यमंत्री पदाच्या लालसेने ते शेवटी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले. तिथे ते मुख्यमंत्री झाले. कारणं त्यांनी वेगवेगळी दिली असतील, कशामुळे मला जावं लागलं, त्यात जाण्याची आता आवश्यकता नाही, पण कौल दिलेला असताना ते गेले. लोकांचंही मत तेव्हा तेच होतं की उद्धव ठाकरे तिकडे का गेले. आम्ही तर मतदान हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात केलं होतं, म्हणून आम्हाला वाटत होतं की भाजपा शिवसेना युती यावी सत्तेमध्ये. पण भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे तिकडे गेले आणि मुख्यमंत्री झाले. आणि पुढचा इतिहास आपल्याला माहिती आहे काय घडलं ते. मग त्या नगरसेवकांनी चंद्रपूरच्या जर महाविकास आघाडीतले घटक म्हणून निवडणूक लढवली, भाजपाच्या विरोधात तिथे प्रचार झाला असेल चंद्रपूरमध्ये सुद्धा, आणि त्याला बघून लोकांनी मतदान केलं, त्यांचे 6 नगरसेवक निवडून दिले, पण ते नगरसेवक कोणाबरोबर गेले, भाजपसोबत गेले. आता ते नगरसेवक किंवा गिरे हे सुद्धा मनात हेच म्हणत असतील की जिथे उद्धव ठाकरेंनी 2019ला जे केलं तेच आम्ही केलं, त्यात वेगळं काय झालं, मग चूक काय केली आम्ही. उद्धव ठाकरेंनी जर कौल मिळालेला असताना, सत्तेमध्ये येण्याचा कौल मिळालेला असताना भाजपासोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत जाण्याचं ठरवलं, विरोधी पक्षांच्या सोबत जाण्याचं ठरवलं, तर आम्ही भाजपाच्या बरोबर गेलं तर काय चूक आहे.
भाजप आमचा विरोधी पक्ष असला तरी आज आम्ही जाऊ शकतो. आणि त्यामुळे कदाचित या नगरसेवकांबद्दल कोणताही रोष ठाकरेंकडून व्यक्त केला जात नसावा की जाऊ दे गेले तर आपणही हेच केलं होतं 2019ला. आता या नगरसेवकांनी या छोट्या पातळीवर केलं तर काय हरकत आहे. संजय राऊत यांना विचारण्यात आलं, पत्रकारांनी विचारलं की या नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई करणार का? तुमच्या जर ठाकरेंची भूमिका आहे काही करून भाजपसोबत जायचं नाही, विरोधी पक्षात बसावं लागलं तरी चालेल, तरी ते गेलेले आहेत, आता कारवाई करणार का? पण ते म्हणाले या संदर्भात चर्चा करू. आता प्रश्न हाच आहे की 2019ला जर उद्धव ठाकरेंनी हे केलं असेल तर मग या नगरसेवकांनी केलं त्यात काय चूक आहे हाच प्रश्न निर्माण होतो. जे उद्धव ठाकरेंनी केलं ते याच नगरसेवकांनी तेच करून दाखवलं. यापेक्षा काय स्थिती आहे वेगळी? तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.